नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडामध्ये. DIT परांडा या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, मनोरंजन इत्यादी क्षेत्रातील माहिती दिली जाते. अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे शासनमान्य संगणक टंकलेखन टायपिंग परीक्षा जून 2025 जुलै 2025चे प्रवेशपत्र संस्था लॉगिनला उपलब्ध झालेले आहे. जे विद्यार्थी टायपिंग परीक्षेचा सराव करतात अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले असतील तर त्यांचे प्रवेशपत्र संस्था लॉगिनला उपलब्ध झाले आहे. हे प्रवेशपत्र कशा पद्धतीने काढायचे या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. आपण जर आमच्या DIT परांडा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वप्रथम आपण MScPune.in महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या अधिकृत शासनमान्य संकेतस्थळावर या संकेतस्थळावर आल्याच्या नंतर आपल्याला GCC TBC हा टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर संगणक टायपिंग परीक्षा म्हणजेच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेचं संकेतस्थळ ओपन होईल. यामध्ये इन्स्टिट्यूट लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि आपल्याला इन्स्टिट्यूट लॉग इन करून प्रवेशपत्र उपलब्ध करून घ्यायचे आहे. मी या ठिकाणी इन्स्टिट्यूट लॉग इन केलेलं आहे. या ठिकाणी या डॅशबोर्ड ठिकाणी GCC अँड GCC TBC एक्झाम जून 2025 हॉल तिकीट हा टॅब दिसेल. GCCचं म्हणजेच मॅन्युअल संगणक टाईप याचं प्रवेशपत्र या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर संगणक टायपिंग प्रवेश परीक्षा याचं प्रवेशपत्र या ठिकाणी. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर GCC TBC शासनमान्य संगणक टायपिंग परीक्षेचं प्रवेशपत्र या ठिकाणी मिळणार आहे. प्रवेशपत्रावरल्या साधारण सूचना आपण या ठिकाणी पाहू शकता. महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स GCC TBC जून 2025. ॲडमिशन कार्ड या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव, आईचं नाव, रोल नंबर, इन्स्टिट्यूट कोड, परीक्षा केंद्राचं नाव, फोटो, सही, सीट नंबर, पासवर्ड, सब्जेक्ट, एक्झाम डेट, बॅच डेट, स्टार्ट डेट इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण ज्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना असतात त्या सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या सूचना आपण पाहू शकता. परीक्षार्थी परीक्षेत जाताना प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड यापैकी एक ओरिजिनल ओळखपत्र सोबत ठेवावे. झेरॉक्स ओळखपत्र म्हणून चालणार नाही. प्रवेशपत्र व ओरिजिनल फोटोसह ओळखपत्र असल्याशिवाय परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही. ज्या काय परीक्षेच्या सूचना असतात त्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या विहित वेळेच्या 45 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर परीक्षा संगणकावर घेण्यात येत असल्यामुळे परीक्षा सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त 10 मिनिटांपर्यंत उशीर परीक्षात प्रवेश दिला जातो. परीक्षार्थी जितकी मिनिटे उशीर आहेत तितकी मिनिटे वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या कालावधीमधून 10 मिनिटं कमाल मर्यादेच्या कमी केली जातील. परीक्षार्थी 7 मिनिटे परीक्षा कक्षेत उशिरा उपस्थित झाल्या त्यास वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी 25 ऐवजी 18 मिनिटं मिळतील. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात वेळेत उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी. परीक्षा सुरू होण्याच्या तांत्रिक कारणास्तव उशीर झाल्यास परीक्षार्थ्यास पूर्ण कालावधी 1.5 तास दिला जाईल. बॅच सुरू करण्या अगोदरच्या वेळापत्रकातील निश्चित वेळेनंतर कमाल 10 मिनिटांपर्यंत अशी सुविधा केंद्र संचालक केंद्र समन्वयक करतील. तांत्रिक कारण असले तरी 10 मिनिटे जास्त विलंबाने बॅच सुरू करता येणार नाही. परीक्षा कक्षात समन्वयाच्या कोऑर्डिनेटरच्या मदतीने लॉग इन ID पासवर्डवर प्रवेश करून परीक्षा केंद्राने लॉग इन करायचं. महत्त्वाच्या सूचना: परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल, कॅल्क्युलेटर, पेजर इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करता येणार नाही. अशा ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. अंध विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी शासनमान्य
टंकलेखनाऐवजी 3 मिनिटं वाढवून देण्यात येते. ज्या ठिकाणी 7 मिनिटाचा स्पीड पॅसेज असतो त्या ठिकाणी 10 मिनिटं करण्यात आलेली आहेत. यासाठी परीक्षा केंद्रामध्ये त्यांना फॉर्म भरताना या सुविधा हँडिकॅपसाठी उपलब्ध असतील. अशा महत्त्वाच्या सूचनांचं पालन करून विद्यार्थ्यांनी आपलं संस्था लॉग इन मधून संस्थेमधनं प्रवेशपत्र घेऊन परीक्षेसाठी उपस्थित राहायचं आहे. अशा नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण DIT परांडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर शासनमान्य संगणक टंकलेखन प्रवेशासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर परांडा शहरातील DIIT एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या सेंटरला भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.